सध्याची सर्वांचीच लाईफस्टाईल विशेषतः शहरी जीवनशैलीमध्ये जेवणाच्या वेळा अनियमित किंवा खूप उशिरा, मेस किंवा कॅन्टीनमधील सकस नसलेले अन्न, फास्ट फूड, जंक फूड, नाईट ड्युटी आणि शिफ्ट ड्युटीमुळे झोपण्याच्या अनियमित वेळा, ऑफिसमध्ये किंवा कम्प्युटरसमोर दिवसभर बसून काम त्यामुळे व्यायामाचा अभाव, त्याचबरोबर प्रचंड आर्थिक ताणतणाव, बिघडलेले नातेसंबंध, त्याबरोबरीने व्यसनाधीनता आणि कोणाच्याच हातात नसलेले बाह्य वातावरण म्हणजे हवेचे, पाण्याचे आणि जमिनीचे प्रदूषण. या सर्व घटकांचा किंवा या सर्व कारणांचा एकत्रित परिणाम म्हणून मग सर्वात आधी बिघडलेली पचनसंस्था, त्यानंतर बिघडलेले चयापचय किंवा मेटाबॉलिझम आणि हार्मोन इम्बॅलन्स, त्याची पुढची पायरी म्हणून बिघडलेली पचनसंस्था, मधुमेह, हायपरटेन्शन, भरपूर वाढलेले कोलेस्टेरॉल आणि हृदयरोग आणि ढासळलेले मानसिक स्वास्थ्य, थायरॉइड आणि अगदी शेवट म्हणजे कॅन्सरसुद्धा. अशा प्रकारच्या सर्व गंभीर आरोग्य समस्या तयार होत असताना आणखीन एक चिंतेची गोष्ट म्हणजे यापैकी कोणताही आजार सुरुवातीला स्पष्ट लक्षणे दाखवत नाही, परंतु आपल्या आत शरीरामध्ये हे आजार तयार होण्याची दीर्घ प्रक्रिया सुरू असते. त्यामुळे आपल्याला आजार झालेला आहे हे पेशंटच्या लक्षात येईपर्यंत किंवा आजाराचे निदान होईपर्यंत आपण निरोगीच आहे असे वाटत असते. अशा परिस्थितीमध्ये फक्त आजाराचे निदान झाल्यानंतर फक्त उपचार करणे हे अजिबात पुरेसे ठरत नाही. आजार निर्माण होण्यापूर्वीच त्याची कारणे ओळखून आपल्या लाईफस्टाईलमध्ये योग्य बदल करणे, सकस आहार, पुरेशी झोप, नियमित व्यायाम आणि नियमित आरोग्य तपासणी, त्याचबरोबर मानसिक स्वास्थ्य सांभाळणे हे प्रतिबंधात्मक आरोग्य खूप गरजेचे ठरते. किंबहुना प्रतिबंधात्मक आरोग्य हे निरोगी आणि आनंदी दीर्घायुष्यासाठी एक अत्यावश्यक गरज आहे असेच म्हणू शकतो.